प्रियजन हो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो. माझा प्रभू येशू ख्रिस्त आजच्या या दिवशीही तुम्हाला विशेष आशीर्वाद देऊ. कदाचित काही गोष्ट तुम्हाला त्रास देत असेल, ज्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही पूर्ण अंधारात आहात. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही अंधारात ठेचकाळत आहात, कुठल्या मार्गाने जावं हेच कळत नाहीये. तुमच्या आयुष्यातील काही समस्या अशा प्रकारे तुम्हाला त्रास देत असतील. तुम्ही विचार करत असाल, मी काय करू? मला असं वाटतंय की मी अंधारात आहे, चारी बाजूंनी अंधार वेढलेला आहे आणि कुठेही आशेचा मार्ग दिसत नाही. तुम्ही अशा परिस्थितीत उभे असू शकता. या समस्येचं उत्तर काय? या गरजेसाठी मी कुठे जाऊ? कुठलाही मार्ग उघडताना दिसत नाही. लोक म्हणतात तसं तुम्हाला असं वाटतंय की डोळ्यांवर पट्टी बांधली आहे आणि कुठेही न ठेवता सोडला आहे. तुम्ही एकदा डोळ्यांवर पट्टी बांधून बघा, कसं वाटेल? पूर्ण अंधारच असेल. तुम्ही त्रस्त आहात का असं म्हणत सगळीकडे अंधार आहे आणि मला कुठलाही मार्ग उघडताना दिसत नाही? कदाचित यामागे हेच एक महत्वाचे कारण असू शकते असे आपल्याला वाटतंय. पण ते नेमके काय आहे? पवित्र शास्त्रामध्ये 1 योहान अध्याय 2 आणि वचन 10 मध्ये असे स्पष्टपणे लिहिले आहे की आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठायी अडखळण नसते. हो, जो आपल्या भावावर प्रेम करतो तोच खऱ्या अर्थाने प्रकाशात राहतो. मागील वचनात असं म्हटलं आहे, मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. इथे अंधार म्हणजे दिवे बंद केल्यावर येणारा अंधार नव्हे. याचा अर्थ आपल्या आयुष्याचं अंधारमय होणं असं आहे. जो आपल्या भावावर द्वेष करतो तो अंधारात आहे, पण जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात आहे. प्रकाश आला की आपल्याला कुठे जायचं हे कळतं. मग आनंद आणि धैर्य येत नाही का? तर तुमचं आयुष्य अंधारात आहे की प्रकाशात? विचार करा आणि बघा. म्हणून तुमचा आशीर्वाद तुमच्या भावावर द्वेष किंवा प्रेम करण्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही त्याच्यावर द्वेष केला असेल तर याचा अर्थ तुम्ही अंधारात जगत आहात. पण जर तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं तर तुम्ही प्रकाशाची मुले म्हणून राहाल. तुमचा भाऊ कोण आहे? याचा अर्थ फक्त तुमच्या कुटुंबातील सख्या भावाचा नाही, तर ख्रिस्तामधील भावाचाही आहे. ते तुमच्या चर्चमध्ये असू शकतात, नाही का? जे तुमच्या चर्चमध्ये आहेत ते देखील तुमचे भाऊ आहेत. तुमचे सहकारी, तुमच्या रस्त्यावरील शेजारी आणि तुमच्या गावातील लोक हे सगळे तुमचे भाऊ आणि बहिणी आहेत. विचार करा आणि पहा. म्हणून जर तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता आणि त्यांना जवळचे मानता तर याचा अर्थ तुम्ही प्रकाशात चालत आहात. त्याऐवजी तुम्ही चर्चमध्ये आणि शेजारी द्वेष आणि कलह ठेवता. तुम्ही म्हणता, मला तो आवडत नाही, तो बरोबर नाही, ते त्यांच्या शब्दांप्रमाणे वागत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही इतरांच्या कमतरता पाहून त्यांच्यावर प्रेम न करता त्यांच्यावर द्वेष करता आणि मनात राग धरता. प्रभू म्हणतो, माझ्या मुला आणि मुली, तुम्ही अंधारात उभे आहात आणि तुमच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होईल. तुम्हाला पुढे काय होईल, काय करावे किंवा कुठे जावे हे कळणार नाही, कारण अंधाराने तुम्हाला वेढले आहे. प्रकाशात या. जेव्हा तुम्ही प्रकाशात येता तेव्हा तुम्ही दुपारी जसे सर्व काही स्पष्ट पाहता तसेच सर्व काही स्पष्ट पाहू शकता. तुम्ही सहजपणे चालू शकता आणि आनंदाने पुढे जाऊ शकता. प्रकाशात यायचे असेल तर सर्वांवर प्रेम करा. तुम्ही का द्वेष करता आणि आयुष्यभर त्यांना दोष देत राहता? त्यांच्यात काहीच चांगले नाही का? म्हणून त्यांच्यातील चांगल्या गोष्टी पहा आणि त्यांना प्रेमानं उत्तर द्या, हेच येशू म्हणतो. म्हणून जर तुमच्यात द्वेष असेल तर फक्त तुमच्या आयुष्यावरच त्याचा परिणाम होईल. अंधार तुम्हाला वेढून टाकेल. पण जर तुमच्या हृदयात प्रेम असेल तर प्रकाश तुम्हाला वेढून टाकेल. या दोन्हीपैकी एकच घडेल. विचार करा आणि पहा, तुम्ही अंधारात आहात की प्रकाशात? त्यानुसार स्वतःला सुधारण्याचा संकल्प तुम्ही करायला नको का? आज परमेश्वराला सांगा, प्रभू, मला सर्वांप्रती प्रेमळ बनू दे. माझ्याकडून दुसऱ्यांचा द्वेष, दोषारोप, आरोप किंवा निंदा होऊ नये. प्रभू, पण मला सर्वांवर प्रेम करण्यास मदत कर. मला त्यांच्या चांगल्या गुणधर्म आणि स्वभाव पाहू दे आणि त्यासाठी त्यांना आदर व प्रेम दाखवू दे. मला यात मदत कर. आजपासून माझ्या हृदयात हा बदल दे. अशा प्रकारे मागा. मग तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक आशीर्वादित बदल दिसेल. कारण हेच येशूने आपल्याला क्रूसावर शिकवले. ज्यांनी त्यांचा द्वेष केला त्यांच्यावरही त्यांनी प्रेम केले नाही का? ज्यांनी त्यांचा अपमान केला आणि लाज आणली त्यांनाही त्यांनी दया दाखवली आणि क्षमा केली. म्हणून हे येशूला सांगा, प्रभू, माझ्या भावंडांप्रती माझ्या मनात प्रेम असावे. इतरांना दोष देऊन आणि आरोप करून माझ्या मनात द्वेष आणि कटुता राहू देऊ नको. माझा स्वभाव आणि वृत्ती बदल. मला सर्वांशी प्रेमळ आणि आपुलकीने वागू दे. माझ्या भावंडांसारखे मी त्यांच्यावर प्रेम करू दे. मी यासाठी स्वतःला समर्पित करतो.
माझ्या अंधाराला प्रकाशात बदलल्याबद्दल तुझे आभार. आज मी प्रभूचा प्रकाश आणि मार्गदर्शन पाहणार आहे. मी यावर विश्वास ठेवतो. मी येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.